सूर्य महात्मा फुले व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मानाचा मुजरा करते आणि सर्व विद्यार्थी, माझे लाडके प्रेमळ विद्यार्थी, माझे सहकारी आणि मान्यवरांना आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देते. मुकुंदा, शाळेत काय शिकवतात र? अक्षर आणि बाराखडी शिकवतात काय? मला बी शिकायचं आहे. साहेब शिकून लई मोठे अधिकारी झाले, साहेब झालेत. मला बी अडाणी नाही राहायचं, मला बी शिकायचंय, शिकून पुढं जायचंय. अडाणी राहिले की लोक फसवतात, त्यांना धोका देतात. शिकल्यानंतर लोक आपल्याला फसवू शकत नाहीत. बघ मुकुंदा, मला बी शिकव की. तुझ्यासोबत मी शिकले, अक्षर बाराखडी काढायला शिकले तर तुझी बी उजळणी होईल की. हे उद्गार होते माता रमाईचे. रमाबाईपासून त्या रमाई कशा झाल्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विदेशात शिक्षणासाठी गेले होते तेव्हा अनाथ लेकरांना, अस्पृश्य लेकरांना जेव्हा भूक लागायची तेव्हा स्त्रीचं जे सौभाग्य आहे, हातातली बांगडी जे तिच्या शृंगारात भर टाकतं, ती सोन्याची बांगडी तिने विकून त्या भुकेलेल्या मुलांना त्याने जेवू घातले. मग कोण होते रमाईचे साहेब? कोण होते बॅरिस्टर साहेब, ज्यांच्या ग्रंथालयामध्ये 50,000 पुस्तके, 9 भाषा येत होत्या, 32 डिग्र्या होत्या त्यांना. आपल्या नावाच्या अगोदर आपण जेव्हा कुवारी असतो तेव्हा कुवारी किंवा चिरंजीव लागतं, लग्न झाल्यानंतर श्रीमान श्रीमती लागतं, आणि मेल्यानंतर काय लागतं मुलांनो? काय लागतं? कैलासवासी. पण आता बघा, मी एका दम मध्ये ह्या डिग्रींची नावं घेते का काउंट तुम्ही करायचे. आज आवर्जून माझ्या प्रास्ताविकामध्ये त्यांच्या डिग्रीचा मी उल्लेख याच्यासाठी करते की त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा घेऊन याच्यापैकी 5 तरी डिग्री घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर त्यांच्या डिग्री अशा आहेत: बॅचलर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ लॉज, डॉक्टर ऑफ फिजिओलॉजी, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लॉज, डॉक्टर ऑफ लिटरेचर, बॅरिस्टर ॲट लॉ, मास्टर ऑफ लॉज, एम.ए. इन इकॉनॉमिक्स, एम.ए. इन सोशियोलॉजी, एम.एस.सी. इन सोशियोलॉजी, एम.ए. इन हिस्ट्री, एम.ए. इन फिलॉसॉफी, एम.ए. इन पॉलिटिक्स, एम.ए. इन एंथ्रोपॉलॉजी, एम.ए. इन सायकोलॉजी, एम.ए. इन इंग्लिश लिटरेचर, एम.ए. इन जर्मन, एम.ए. इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एम.ए. इन मॅथमॅटिक्स, एम.ए. इन लिंग्विस्टिक, एम.ए. इन कोऑपरेटिव्ह रिलिजन, एम.ए. इन लेबर इकॉनॉमिक्स, एम.ए. इन लॉ अँड जस्टिस, एम.ए. इन इंटरनॅशनल लॉ, एम.ए. इन सोशियोलॉजी इन रिलिजन, एम.ए. इन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, एम.ए. इन पॉलिटिकल सायन्स, एम.ए. इन इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री. दम लागला मला. आपल्या डिग्रीच्या वेळेस दम लागतो का? हात वरून करून सांगा बरं, दम लागतो? 1 मिनिटात म्हणतो. माझं शिक्षण सांगते, एम.ए. इंग्लिश D.Ed, 1 सेकंद पण नाही लागला. पण त्यांच्या डिग्रीचा उल्लेख करताना मला दम लागला. आवर्जून तुम्हाला याच्यासाठी सांगते, कारण की आले किती, गेले किती, उडून गेला भरारा. आले किती, गेले किती, उडून गेला भरारा. ना संपलाय ना कधी संपेल माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा थरारा, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा थरारा. मुलांनो, त्यांच्या नावाच्या मागे महामानव हा शब्द लागलाय. इट इज नॉट अ जोक. जे पूर्ण आयुष्य त्यांनी शिक्षणासाठी घालवलंय. तुम्हाला आवर्जून 2-3 प्रसंग सांगणारे मी त्यांच्या आयुष्यातले. जेव्हा ते इतके अभ्यासू होते, एकदा वाचलेलं पुस्तक त्यांना परत वाचायची गरज लागत नव्हती. आणि त्या पुस्तकातलं एखादं पुस्तक असेल तर त्या पुस्तकातल्या पेज नंबर 30 वर कुठला पॅरेग्राफ आहे, त्याचा पेज नंबर काय आहे हे त्यांना पटकन सांगता यायचं. आता येता 9वीच्या मुलांना विचारते, तुमची मराठीची दुसरी कविता काय, सांगा पटकन. पटकन सांगायचं मला. संतवाणी. कदम सर बरोबर आहे का? हा, व्हेरी गुड. पण हे आता लेटेस्ट तुम्हाला शिकवलेले, पण त्यांनी आयुष्यभर जितकेही पुस्तकं वाचले कधीही त्यांच्या लक्षात राहायचंय. मुलांनो, प्रसंग असे आहेत त्यांच्या आयुष्यातले, जेव्हा ते लायब्ररीमध्ये पुस्तक वाचायला बसायचे ना, तर दुपारच्या वेळेस, मध्यंतरीच्या वेळेत ते पुस्तक वाचवण्याचा वेळ त्यांचा वेस्ट जाऊ नये म्हणून ते लायब्ररीत जेवण करायचे. मग लायब्ररीत जेवण करत असताना काय झालं की एकदा त्यांचे ग्रंथपाल त्यांना म्हणायला लागले, तुम्ही कॅफेटेरियाला जा, इथे जेवण करणं तुम्हाला अलाउड नाहीये. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला तिथे जाण्यासाठी माझ्याकडे तेवढे पैसे पण नाहीत आणि तिथे अस्पृश्य लोकांना तिथे बिलकुल अलाउड केलं जात नाही, मी कसं करू? आणि त्यांच्या मनात असलेली त्यांनी जिद्द त्यांच्या समोर व्यक्त केली. तेव्हा त्या ग्रंथपालांनी सांगितलं की
आजपासून माझ्या डब्यातलं जेवण तुम्ही माझ्या सोबत करायचं, माझ्यासोबत जेवायचं. ते दुसरे कोणी नसून ते यहुदी होते. तेव्हापासून त्यांच्याबद्दलची निष्ठा त्यांच्या मनात वाढली. त्याच्यानंतरचा प्रसंग असा आहे मुलांनो, जेव्हा ते 10वीचं शिक्षण घेत होते, 10वीचं शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांना पूर्ण परिवाराला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणं शक्य नव्हतं. तेव्हा त्यांच्या एकट्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी खोली केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पेपर देऊन परत यायचे तेव्हा त्यांचे वडील त्यांच्यासाठी ताट तयार ठेवायचे. बाबासाहेब म्हणायचे, बाबा तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करा ना. तेव्हा त्यांचे बाबा म्हणायचे, बाळा तू पहिले जेवण करून घे, तू जेवलास म्हणजे मी नंतर जेवेल. असं काही दिवस चाललं. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात हा विचार आला की माझे बाबा माझ्यासोबत का जेवण करत नाहीत. तेव्हा त्याने एका दिवशी डोडी बघितली तर डोडीमध्ये भाकरच नाही. याचा अर्थ असा होता, जेव्हा त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही मला पोटभर जेवण देता आणि तुम्ही भुके राहता, हे असं का? तेव्हा त्यांचे बाबा म्हणाले, बाळा ह्या समाजासाठी तू जेव्हा काहीतरी चांगलं करशील तेव्हा खऱ्या अर्थाने माझं पोट भरेल, ह्या अन्नाने माझं पोट भरणार नाही. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आपल्या शाळेचे आपले आदरणीय अध्यक्ष सर, अवचार सर, त्यांच्याही वडिलांनी त्यांना, बाळा तू चांगलं शिक्षण शिक, माझी 2 एकर जमीन विकायला तयार आहे असं म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगरला पाठवलं. त्यांच्या शिक्षणाची जिद्द त्यांच्या उराशी बाळगली म्हणून आज एक छोटंसं जे रोपटं होतं त्याचा उद्वृक्ष झालं. इतके हजारो विद्यार्थी ते शिकतात. हे जे आहे, एक बाप जेव्हा पेटून उठतो ना आपल्या लेकराला घडवण्यासाठी तेव्हा तो काहीही करू शकतो. याचं खरं उदाहरण हे आहे मुलांना. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य कुठे बोललेलं आहे घोषणामध्ये जे दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते कुठेच नसून तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते आताच्या छत्रपती संभाजीनगर, म्हणजे तेव्हा आपल्या छत्रपती संभाजीनगरला नाव होतं औरंगाबाद. ज्याच्याकडे ज्ञान असतं त्यांना कोणीच फसू शकत नाही. पण आपण डोळ्यांनी बघणं, कानाने ऐकणं याच्यात खूप मोठा फरक असतो. 4 बोटाचा बघा तुम्ही हात ठेवून. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे. देवाची पूजा न करता तुम्ही माणसाची पूजा करा, भुकेलेला अन्न द्या, हे ते सांगायचे. आणि व्यासपीठावर एकदा असंच घोषणा केली, वाक्यास ते भाषण करत होते तेव्हा तुम्ही जसे बसलेले आहात तसं एक बाबा हातामध्ये फुलाची माळ घेऊन उभे होते मुलांना समोर. फुलाची माळ समोर घेऊन उभे होते. ते म्हणे, बाबासाहेब आंबेडकर तुम्ही खाली या, मला तुमचा सत्कार करायचा आहे. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी खाली नाही येणार, तुम्ही स्टेजवर या आणि माझा सत्कार करा. ते बाबा म्हणाले, नाही तुम्ही खाली या, मला तुमचा सत्कार करायचा आहे. परत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझ्या भाषणाची लिंक तुटतीये, तुम्हीच वरती या. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हट्टापुढे खाली उतरावं लागलं मुलांना, स्टेजच्या खाली. आता तुम्ही स्टेज बघता ना, स्टेजच्या खाली उतरावं लागलं. आणि उतरल्यानंतर त्या बाबांनी त्यांच्या गळ्यात ना तो फुलांचा हार घातला. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलं की तुम्ही स्टेजवर का नाही आलात, लक्ष देऊन ऐका. ज्याचे विचार प्रगल्भ असतात, विचाराचा थर मोठा असतो, तो व्यक्ती कसा असतो. तेव्हा ते म्हणा लागले, बाबासाहेब आंबेडकर स्टेजवर येऊन तुमच्या गळ्यात हार घालायची माझी लायकी नाही, त्या स्टेजला स्पर्श करायची पण माझी लायकी नाही. एवढे तुम्ही मोठे आहात विचाराने आणि तुमच्या कर्तृत्वाने. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परत आले ना मुलांना स्टेजकडे, खुर्च्या सगळ्या रिकाम्या होत्या. कारण खुर्चीवर बसलेल्या सगळ्या लोकांना काय वाटलं, अरे बाप रे, आपली तर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बसण्याचा आपली पात्रता नाही, आपण कसं काय बसणार. ते दुसरे कोणी नसून ते कोण होते बाबा माहितीये, ज्यांनी पुष्पाचा हार त्यांच्या गळ्यात घातला ते होते संत गाडगे महाराज. ज्यांनी सांगितले, घरात प्लेट नसेल तर हातावर भाकर घ्या, हातावर भाकर घेऊन जेवण करा. बायकोला भारीची साडी घेणं झालं नाही, बायकोला लुगडं घेणं झालं नाही, कमी किमतीचं घ्या, पण बाळांनो मुलांना शिक्षण द्या, त्यांना शिक्षित करा, त्यांना अन्यायाच्या मार्गापासून दूर ठेवा. असे हे विचार होते. इतिहास वही बनाते हैं जिनके जीवन में स्ट्रगल रहता है बच्चों, ज्यांच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल असतं. तर मला असं वाटते मुलांनो, एवढे सगळे त्यांच्या जीवनातले अनमोल जे विचार आहेत. आणि मला आवर्जून, इथे महिलांची संख्या जास्त आहे, मला आवर्जून सांगायचंय, संविधान बाबासाहेब यांनी लिहिलंय, त्याच्यामध्ये तरतुदी तुम्हाला पण माझ्या सहकारी महिलांना माहिती असलं पाहिजे. आपण जे आता मॅटर्निटी लीव्ह घेतोय, बाळंतपणाची आपण रजा घेतोय, ती कोणी मिळवून दिली आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आपण आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, आपल्याला समान पगार भेटतोय, ते कोणी दिले? बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी हिंदू बिल कोडची स्थापना केली, त्याच्यामध्ये त्यांनी सादर केलं सातो साहेब, तेव्हा तिथे त्यांच्या तरतुदीला मान्य केलं गेलं नाही. तेव्हा कायदेमंत्री असताना जर त्यांना वाटलं एवढं मोठं पद कोणी
झिटकारून देऊ शकत नाही, कोणालाही पदाची अपेक्षा असते. तेव्हा ते म्हणे हिंदू कोड बिल मधले जर 4-5 तरतुदी तुम्ही घेत असाल आणि बाकीच्या जर फेटाळून लावत असाल, त्याचा मर्डर केला जातो भारताच्या या राज्यघटनेमध्ये, तर मी ह्या कायदेमंत्री पदावर राहणार नाही, मी याचा त्याग करतो. हेच कारण आहे, फक्त भारतामध्ये नाही तर विदेशामध्ये सुद्धा त्यांच्या विचाराला सगळं अनुकरण केलं जातं. जग घडवणाऱ्या 100 अलौकिक पुरुषामध्ये त्यांचं एक स्थान आहे. जपानमध्ये बराकू जात त्यांना आदर्श मानते. युरोप खंडात हंगेरी देश त्यांना रोमा जमात जे आहे त्यांना आदर्श मानते. आता शेवटी मला एक प्रश्न काही लोकांच्या मनात पडलेला असतो, त्या प्रश्नाबद्दल मला प्रकाश टाकायचा आहे. खरंच संविधान लिहिलंय का बाबासाहेब आंबेडकरांनी? येतो ना सर प्रश्न असा? काही जणांच्या मनात येतो, कमी विचारसरणीच्या. तेव्हा तुम्हाला सांगते, समितीमध्ये 7 सभासद होते. किती होते मुलांना? 7. त्याच्यापैकी 1 रजेवर गेला, 1 मृत्यू पावला, 1 विदेशात गेला, 2 दिल्ली दूर आहे म्हणून निघून गेले, 1 स्थानिक व्यवसायामध्ये बिझी होता. उरलं कोण? कोण उरलं? त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर एक होते 7 पैकी. कोण उरलं मग आता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग कसं म्हणतो तुम्ही त्यांनी संविधान लिहिलं नाही? अरे बाळांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी मेहनत केली. हा महामानव एवढा साधा नव्हता, त्यांचे विचार खूप महान होते. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर डान्स करण्याच्या ऐवजी त्यांच्या पुस्तकावर ज्ञान घेऊन डान्स करा. हेच मला तुम्हाला आजच्या प्रास्ताविकात सांगायचंय. आणि आता मला शेवटी हा तुम्हाला प्रश्न विचारायचे की तुमच्यापैकी किती मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जगायचे? त्याने हात वर करा. वा, व्हेरी गुड. तर त्यांची छान छान पुस्तके तुम्हाला वाचायचे. प्रास्ताविकामध्ये जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, कारण महामानवाच्या मागे शब्द एवढा मोठा आहे. विश्वरत्न, भारतरत्न, महामानव एवढ्या सगळ्या उपाधी आहेत, त्यांच्याविषयी जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. आणि बाकीच्यांचे भाषण सगळं काही कार्यक्रम आणखी राहिलेला आहे. कदम सरांच्या मनात विचारायचं, चव्हाण मॅडम कशा थांबतील? त्यांना मागून मी बोलू शकत नाही मॅडम थांबा म्हणून. पण सर, माझं प्रास्ताविक मी थांबते फक्त माझ्या 2 जे गीत गायनाच्या ओळी आहेत त्याच्यानी. खास मुलांनो, तुमच्यासाठी हे गीत मी गायत आहे. हॅलो. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे, नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. मंत्र आठवावा भीमाने दिलेला, अभिमान वाटावा महात्मा फुलेला. मंत्र आठवावा भीमाने दिलेला, अभिमान वाटावा महात्मा फुलेला. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. क्या बात है, जोरदार.